ॲनिमेशन चित्रपटातून आलेल्या बाल गणेशाची मोहिनी अद्यापही बालचमूंवर कायम आहे। हीच थीम घेऊन पुण्यातील एका ॲनिमेटेड इन्स्टिट्यूटनं अनोखं गणेश चित्रांचं प्रदर्शन भरवलंय। ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण रोखण्याचा संदेश गणपती बाप्पा ॲनिमेटेड स्वरूपातील चित्रातून देणार आहेत। लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरोधात लढा देण्यासाठी भारतीयांनी एकत्र यावं या उद्देशानं गणेशोत्सवाची सुरुवात केली। पुढे कालांतरानं हा उत्सव साता समुद्रापार गेला। मात्र या उत्सवाच्या दरम्यान होणारे ध्वनी, वायू आणि जलप्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला। इको फ्रेंडली गणेश किंवा विसर्जन करताना तलावाचा वापर यासारखे उपक्रम सुरू झालेत, मात्र त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे पुण्यातील सृजन ॲनिमेशन इन्स्टिट्यूटनं गणपतीच्या ॲनिमेटेड स्वरूपातील चित्राचं प्रदर्शन भरवलंय। गणपती बाप्पाचा आधार घेऊन त्याच्या मधून एक छानशी कथा तयार करत त्या कथेच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाचं महत्त्व, पर्यावरणाच्या महत्त्वाबरोबर प्रदूषण टाळण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचं विशेष वैशिष्ट्य की हे मराठीतलं पहिलं 3D स्टिरिओस्कोपिक कॉमिक आहे। ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होणाऱ्या आरोग्य समस्या टाळण्यासाठीचा संदेश या चित्रांतून दिलाय। शाडू मातीच्या मूर्ती वापरा, रासायनिक रंगांचा वापर टाळा, ध्वनी मर्यादा पाळा, गुलालाच्या अतिरेकी वापराला आळा घाला अशा स्वरूपाची पर्यावरणाबाबत जागृती करणारी चित्र प्रदर्शनात पाहता येणार आहेत। सध्याला लोकांमध्ये 3D खूप चाललंय की 3D स्टेरिओस्कोपी नेमकं काय आहे त्याच्याविषयी एक कुतूहल आहे लोकांमध्ये। तर त्याच दृष्टीनं आम्ही एक ठरवलं की आपण एक छोटीशी स्टोरी बनवूयात, एक मॅगझिन बनवूयात आणि ते 3D मध्ये लोकांसमोर आणूयात। 3D स्वरूपात ही सर्व चित्र असल्यानं विशिष्ट गॉगल वापरून हे प्रदर्शन पाहता येणार आहे। ॲनिमेशन आणि इफेक्ट्स दिल्यानं या विषयाचं गांभीर्य अधोरेखित होत आहे। एकंदरीतच गणेशोत्सव सुरू होण्याआधी पर्यावरणाचा संदेश देणारं असं प्रदर्शन राज्यात इतर ठिकाणी झालं तर प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा होईल अशी आशा बाळगूयात। ETV न्यूज पुणे। शेवटी पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी।